तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या लेक्चरमध्ये. मागच्या लेक्चरमध्ये आपण ब्लड ग्रुप एकदम बेसिक पासून डिस्कस केलेलं आहे. त्यावर आपण एमसीक्यू पण आपण बघितलेले, एमसीक्यू पण त्यावर आपण डिस्कस केलेले आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत जेनेटिक्स ऑफ ब्लड ग्रुप. जेनेटिक्स ऑफ ब्लड ग्रुप डिस्कस केल्याच्या नंतर आपण आरएच ग्रुपिंग पण बघणार आहोत. आरएच ग्रुपिंग पण एकदम बेसिक पासून त्यावर एमसीक्यू पण आपण बघणार आहोत आणि एरिथ्रोब्लास्टोसिस फिटोलिस पण आपण आज डिस्कस करणार आहोत. एका तीन कन्सेप्ट आपण आज क्लिअर करणार आहोत. आपल्या चॅप्टरचं नाव आहे बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन. 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 आपल्याला काय डिस्कस करायचंय? जेनेटिक्स ऑफ ब्लड ग्रुप. जेनेटिक्स ऑफ ब्लड ग्रुप. जेनेटिक्स ऑफ ब्लड ग्रुप. जेनेटिक्स ऑफ ब्लड ग्रुप हे डिस्कस केल्यानंतर तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. डायरेक्ट तुम्हाला जर क्वेश्चन मध्ये फिमेलचा ब्लड ग्रुप दिलेला आहे, मेलचा दिलेला आहे, तुम्ही चाइल्डचा आयडेंटिफाय करू शकता. हे आपण कन्सेप्ट डिस्कस केल्यानंतर तुम्ही चाइल्डचा ब्लड ग्रुप तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. आपण यावर एमसीक्यू पण हे झाल्यानंतर यावर एमसीक्यू पण या पॉइंटवर आपण बघणार आहोत. तर इकडे घेणार आपण ब्लड ग्रुप. काय घेणार? ब्लड ग्रुप. इकडे घेणार जिनोटाइप. इकडे काय घेणार? जिनोटाइप. जिनोटाइप्स. आपण ब्लड ग्रुप ए जर बघितला, आपण ब्लड ग्रुप ए येथे जिनोटाइप जे असणार आहे आय ए हे सेम आहे. याला आपण म्हणणार होमोझायगस. काय म्हणणार? होमोझायगस. याला काय म्हणणार आपण? होमोझायगस. आणि आय ए स्मॉल आहे, याला काय म्हणणार आपण? हेटेरोझायगस. ए ब्लड ग्रुप आपण बघितला, त्याचे जिनोटाइप आपण बघितले. आय ए होमोझायगस, आय ए स्मॉल आहे, हेटेरोझायगस. नेक्स्ट आपण बघतो बी. नेक्स्ट कोणता घेतला आपण? ब्लड ग्रुप बी. बी चे जर बघितलं आपण आय बी सेम होमोझायगस. आय बी स्मॉल आहे, हेटेरोझायगस. काय असणार? हेटेरोझायगस. थर्ड आपण घेणार ए बी ब्लड ग्रुप. थर्ड काय घेणार? ए बी. इकडे असणार आय ए आय बी. त्यानंतर घेणार आपण ओ ब्लड ग्रुप. कोणता घेणार? ओ ब्लड ग्रुप. 4 नंबर घेणार आपण ओ ब्लड ग्रुप. इकडे असणार जिनोटाइप असणार स्मॉल आहे. काय असणार? स्मॉल आहे. आता जेनेटिक्स ऑफ ब्लड ग्रुप मध्ये आपण एका टेबलच्या फॉर्म मध्ये बघतोय. काय बघतोय आपण? टेबलच्या फॉर्म मध्ये आपण जिनोटाइप्स बघतोय. टेबलच्या फॉर्म मध्ये जिनोटाइप्स बघतोय. टेबलच्या फॉर्म मध्ये आपण बघतोय. तर आपण ब्लड ग्रुप ए जर बघितला, त्याचे जिनोटाइप्स काय असणार आहे? जिनोटाइप्स असणार आहे आय ए. हे काय असणार आहे? होमो या शब्दाचा अर्थ होतो सेम. होमो या शब्दाचा अर्थ काय होतो? सेम. इथे होमोझायगस असणार आहे आय ए. इथे आय ए स्मॉल आहे. काय असणार आहे? हेटेरोझायगस. हेटेरो म्हणजे डिफरंट. डिफरंट म्हणजे वेगळे. नंतर बी ब्लड ग्रुप आपण बघितला. बी चं काय असणार आहे? आय बी. नंतर हे काय असणार आहे? होमोझायगस. काय असणार आहे? होमोझायगस. त्यानंतर हेटेरोझायगसचं बघितलं आपण आय बी स्मॉल आहे. त्यानंतर ए बी ब्लड ग्रुप आपण घेतला. ए बी चं काय असणार? आय ए आय बी. त्यानंतर ओ घेतला आपण. ओ चं काय असणार? जिनोटाइप स्मॉल आहे. काय असणार? स्मॉल आहे. यावर आता आपण 2-3 क्वेश्चन बघूया. यावर आपल्याला काय डिस्कस करायचं? एमसीक्यू आपण डिस्कस करूया. हे अलील जिनोटाइप तुम्ही लक्षात जर ठेवले तर तुम्ही इझिली एमसीक्यू तुम्ही डिस्कस करू शकता. तुम्हाला एमसीक्यू सॉल्व्ह होऊ शकता. तुम्हाला जिनोटाइप लक्षात ठेवायचे.
क्वेश्चन फर्स्ट आपण डिस्कस करतोय. येथे एक फिमेल घेऊ आपण. तिला एक छानसं असं नाव देऊ आपण, शांताबाई. फिमेलचं नाव काय आपण छानसं नाव दिलेलं आहे आपण हिला, शांताबाई. हिला काय म्हणणार आपण, शांताबाई. या फिमेलचं नाव आहे शांताबाई. शांताबाईचा जो ब्लड ग्रुप आहे, शांताबाईचा जो ब्लड ग्रुप आहे तो असणार आहे AB. कोणता असणार आहे, AB. शांताबाईच्या हजबंडच्या ब्लड ग्रुप जो असणार आहे, शांताबाईच्या नवऱ्याचा जो ब्लड ग्रुप जो आपल्याला असणार आहे, शांताबाई. आता याला आपण एक नाव देऊ, शांताराम. त्याचं नाव काय असणार आहे, शांताराम. याचं नाव काय, शांताराम. शांतारामचा ब्लड ग्रुप जो असणार आहे तो A असणार आहे. काय, A हेटेरोझायगस. A ब्लड ग्रुप घेऊन पण आपण तिथे कंडिशन काय घेतलेली, हेटेरोझायगस. काय कंडिशन आपण घेतलेली, हेटेरोझायगस. आपल्याला काय घेऊन दिलेले क्वेश्चन मध्ये, आपल्याला एक फिमेल दिलेली शांताबाई. शांताबाईचा ब्लड ग्रुप कोणता आहे, AB आहे. कोणता आहे, AB. त्यानंतर शांताराम. शांतारामचा ब्लड ग्रुप आपल्याला दिलेला आहे A दिलेला आहे. कोणता, A. त्यामध्ये पण कंडिशन कोणती आपल्याला, हेटेरोझायगस. हेटेरोझायगस. तुम्हाला एक ट्रिक आहे, एक आपला नंतर तुम्हाला प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स मध्ये पनेट स्क्वेअर शिकायला मिळणार. तोच पनेट स्क्वेअर यूज करून आपण याच्या चाइल्डचा आपण ब्लड ग्रुप आपण आयडेंटिफाय करू शकतो. ब्लड ग्रुप आपण आयडेंटिफाय करू शकतो. आपल्याला एक पनेट स्क्वेअर ड्रॉ करायचा, पनेट स्क्वेअर. पनेट स्क्वेअर ड्रॉ करायचा. इकडे घेणार आपण मेल, इकडे घेणार फिमेल. मेल, फिमेल. फिमेल आपल्या शांताबाईचा ब्लड ग्रुप कोणता आहे, AB आहे. कोणता आहे, AB. IA, IB. AB चे जिनोटाइप आपण घेतलेले आहे IA, IB. त्यानंतर आपला जो शांताराम जो असणार आहे, शांतारामचे ब्लड ग्रुप आपल्याला कोणता दिलेला आहे, A दिलेला आहे. कोणता दिलेला आहे, A दिलेला आहे. त्यामध्ये बी कंडिशन आपल्याला हेटेरोझायगस दिलेली. त्यामध्ये बी कंडिशन आपल्याला हेटेरोझायगस दिलेली. मग त्यामध्ये जिनोटाइप त्याचे कोणते येणार, तर IA स्मॉल आहे. IA स्मॉल आहे. IA स्मॉल आहे. तर हे येणार याच्यासोबत IA, IA. हे येणार याच्यासोबत IA, IB. हे येणार याच्यासोबत IA स्मॉल आहे. त्यानंतर हे येणार याच्यासोबत IB स्मॉल आहे. IB स्मॉल आहे. आता शांताबाई आणि शांताराम या दोघांच्या मुलाचा जो ब्लड ग्रुप जो असणार आहे तो आपण पर्सेंटेज मध्ये, तुम्हाला इथे क्वेश्चन कसा येणार, पर्सेंटेज मध्ये तुम्हाला विचारणार आहे किती पर्सेंट येणार आहे, AB किती येणार आहे आणि B किती येणार आहे, A किती येणार आहे. तर तुम्हाला A ब्लड ग्रुप जो दिसतोय येथे पण कोणता आलेला आहे, A ब्लड ग्रुप इथे आलेला आहे. येथे पण A आलेला आहे. B एकाच जागेवर आहे आणि AB पण एकाच जागेवर आहे. तर A असणार आहे 50%. A ब्लड ग्रुप जो असणार आहे 50%. किती पर्सेंट, 50%. B जो असणार आहे तो असणार आहे 25%. किती असणार आहे, 25%. B तुम्हाला एकाच जागेवर तुम्हाला बघायला मिळाला आहे इथे. त्यानंतर AB जो असणार आहे तो असणार आहे 25%. किती, 25%. AB असणार आहे 25%. यांच्या मुलाचा जो ब्लड ग्रुप जो असणार आहे तो कोणता आहे, A येण्याचे चान्सेस आहे 50%, B येण्याचे चान्सेस आहे 25%, AB येण्याचे चान्सेस आहे 25%. असं आपण आयडेंटिफाय करतो. जेनेटिक्स ऑफ ब्लड ग्रुप या कन्सेप्ट वरून हे आपण आयडेंटिफाय करू शकतो. तर तुम्हाला क्वेश्चन मध्ये गिवन दिलेला होता शांताबाईचा ब्लड ग्रुप दिलेला होता AB. कोणता दिलेला होता, AB. त्यानंतर शांतारामचा दिलेला होता A. कोणता दिलेला होता, A. त्यानंतर त्यामध्ये कंडिशन तुम्हाला दिलेली होती हेटेरोझायगस. कोणती कंडिशन तुम्हाला दिलेली होती,
हेटेरोझायगस आपण पनेट स्क्वेअर ड्रॉ केला, इकडे फिमेलचे मेलचे जिनोटाइप घेतले, इकडे फिमेलचे जिनोटाइप घेतले, त्यानंतर आपण त्याची क्रॉसिंग केली, त्यानंतर क्रॉसिंग केल्याच्या नंतर आपल्याला हे याचा ब्लड ग्रुप मिळाला. ए येणार 50%, बी येणार 25%, त्यानंतर ए बी येणार 25%. किती 25% असे चान्सेस आहे. ए येण्याचे चान्सेस आहे 50%, नंतर बी येण्याचे चान्सेस आहे 25%, ए बी येण्याचे चान्सेस आहे 25%. असं तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारू शकतात. क्वेश्चन मध्ये तुम्हाला असं विचारणार ए येण्याचे चान्सेस किती आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण एक क्वेश्चन आणखीन एक डिस्कस करूया. अजून एक क्वेश्चन आपण डिस्कस करूया. नेक्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करूया. ही आहे फिमेल. ही कोण आपली शांताबाई. कोण शांताबाई. शांताबाई हिचा ब्लड ग्रुप आपल्याला दिलेला आहे ओ. कोणता दिलेला आहे ओ. आणि शांतारामचा जो क्वेश्चन मध्ये ब्लड ग्रुप आपल्याला दिलेला आहे तो दिलेला आहे बी. शांतारामचा ब्लड ग्रुप आपण बी घेऊया. शांताराम खूपच छोटा झाला शांताबाईपेक्षा. शांतारामचा आपल्याला ब्लड ग्रुप जो घ्यायचा आहे आपल्याला कोणता घ्यायचा आहे बी घ्यायचा. शांतारामचा ब्लड ग्रुप आपल्याला बी घ्यायचा. शांताबाई शांताराम. शांताराम क्वेश्चन मध्ये आपण बी ब्लड ग्रुप आपण घेतलेला. आपण ड्रॉ करणार पनेट स्क्वेअर. काय ड्रॉ करायचं आपल्याला पनेट स्क्वेअर. आपल्याला मेल शांतारामचा कोणता बी आय बी. येथे कंडिशन पण आपल्याला घ्यावं लागणार. कंडिशन आपण येथे घेऊ होमोझायगस. कोणती घेऊ होमोझायगस. कंडिशन आपण होमोझायगस घेतली. याचे जिनोटाइप बनणार आय बी. आणि शांताबाई जी आहे तिचा आहे ओ ब्लड ग्रुप. कोणता आहे ओ स्मॉल आहे. आय बी येणार आय बी स्मॉल आहे. 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 तर इथे यांच्या मुलाचा जो ब्लड ग्रुप जो असणार आहे तो असणार आहे 100% जो असणार आहे तो बी असणार आहे. बी जो असणार आहे तो 100% ब्लड ग्रुप असणार आहे यांच्या मुलाला. बी जो असणार आहे तो 100% असणार आहे. तर आपण शांताबाईचा ब्लड ग्रुप आपण ए घेतला होता, नंतर बी घेतला होता शांतारामचा, त्यानंतर आपण होमोझायगस कंडिशन घेतली होती. पनेट स्क्वेअर ड्रॉ करून आपण ब्लड ग्रुप आपल्याला कोणता मिळाला आहे बी येणार आहे. 100% बीच येणार आहे यांच्या चाइल्डचा. कोणाचा येणार आहे चाइल्डचा. हे कोण आहे चाइल्ड. शांताराम आहे शांताबाईचं पोरगं आहे. कोण आहे शांताराम आणि शांताबाईचं पोरगं आहे. याचा काय कोणता ब्लड ग्रुप तुम्हाला मिळालेला आहे 100% बी येणार आहे. कोणता येणार आहे बी ब्लड ग्रुप येणार आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला बघायचा आरएच ग्रुपिंग. काय बघायचंय आरएच ग्रुपिंग. यावर आपण 2 एमसीक्यू पण बघितलेले. असे क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला बघायचा आरएच ग्रुपिंग. कोणता आरएच ग्रुपिंग. आरएच ग्रुपिंग असा एबीओ ब्लड ग्रुपिंग जो कन्सेप्ट आहे आपला तसंच सेम कन्सेप्ट आहे आरएच ग्रुपिंग. कोणता आरएच ग्रुपिंग. नेक्स्ट कन्सेप्ट असणार तो आपला आरएच ग्रुपिंग. आरएच ग्रुपिंग. आता आरएच ग्रुपिंग याला नाव का दिलं. आरएच ग्रुपिंग याला नाव का दिलं कशामुळे दिले तर आरएच ग्रुपिंग यासाठी मध्ये एक लाईन आहे आरएच ग्रुप आरएच वर्ड कम्स फ्रॉम रिसूस मंकी. एका माकडावर त्याला आरएच अँटीजन बघायला मिळाला होता. आरएच वर्ड कम्स फ्रॉम रेसस मंकी.
RH वर्ड कम्स फ्रॉम रेसूस मंकी, रेसूस मंकी. त्यानंतर आपण बघणार आहोत आता RH पॉझिटिव्ह आणि RH निगेटिव्ह बघणार आहोत. ह्युमन जे असणार आहे, ह्युमन जे असणार आहे दोन टाईपचे असणार आहे, RH पॉझिटिव्ह, RH पॉझिटिव्ह आणि RH निगेटिव्ह, RH निगेटिव्ह. आता एनसीईआरटी मध्ये ढळढळ तुम्हाला लिहून दिलेले की नियरली 80% असणार आहे टोटल वर्ल्ड मध्ये. किती 80%, 80% किती असणार आहे RH आपले पॉझिटिव्ह असणार आहे. 80% ऑफ टोटल वर्ल्ड RH पॉझिटिव्ह आणि 20% जे असणार आहे, 20% जे असणार आहे ते RH निगेटिव्ह असणार, RH निगेटिव्ह असणार. आता जी आपली आरबीसीज आहे, जी आपली आरबीसीज नावाची ही आपली लालपरी आहे. काय आहे? आपली लालपरी. तुमच्या लालपरीवर त्यांना जर RH अँटीजन येथे जर त्यांना RH अँटीजन जर आढळून आला, त्यांना दिसला तर RH अँटीजन जर आढळून आला, RH अँटीजन दिसला तर RH पॉझिटिव्ह असणार. काय असणार? RH पॉझिटिव्ह. आणि जर तो जर नसला तर काय असणार? RH निगेटिव्ह असणार. काय असणार? RH निगेटिव्ह. इफ RH antigen present on RBCs, such individual such individuals are called as RH positive. If RH antigen present on RBC, such individual are called as RH positive. त्याला आपण काय म्हणणार? RH positive. If RH antigen absent on RBC, such individual are called as RH negative. If RH antigen absent on RBC, such individual are called as RH negative. काय म्हणतात त्याला आपण? RH negative. आपण नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघितलेला आहे RH ग्रुपिंग. काय नेक्स्ट कन्सेप्ट आपला? RH ग्रुपिंग आपण बघितलेला आहे. RH वर्ड कम्स फ्रॉम हे कशापासून आलेला आहे? तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलं, तुम्ही काय सांगणार? रेसूस मंकी. ह्युमन दोन टाईपचे असतात, RH पॉझिटिव्ह असतात, RH निगेटिव्ह असतात. 80% RH पॉझिटिव्ह आहे, 20% RH निगेटिव्ह आहे. नंतर इफ RH अँटीजन प्रेझेंट ऑन आरबीसीज, इफ RH अँटीजन प्रेझेंट ऑन आरबीसीज, सच इंडिव्हिज्युअल आर कॉल्ड ॲज RH पॉझिटिव्ह. त्याला आपण काय म्हणणार? RH पॉझिटिव्ह म्हणणार. आणि RH निगेटिव्ह जे असणार आहे ते 20% असणार आहे. If RH antigen absent on RBCs, such individual are called as RH negative. त्याला आपण काय म्हणणार? RH निगेटिव्ह म्हणणार. हे RBCs वर तुम्हाला जर RH अँटीजन त्याला जर बघायला मिळाला तर ते काय म्हणणार? RH पॉझिटिव्ह असणार. काय असणार? RH पॉझिटिव्ह. RH अँटीजन जर absent असला त्याला RH निगेटिव्ह म्हणणार. काय म्हणणार? RH निगेटिव्ह. नेक्स्ट आपल्याला पॉइंट डिस्कस करायचा आहे एरिथ्रोब्लास्टोसिस फिटोलिस. न्यूबॉर्न बेबीला जो डिसीज होणार आहे तो फिटस आहे त्याच्या आरबीसीला अँटीबॉडी डिस्ट्रॉय करतात. कॉन्सेप्ट आपण डिस्कस करणार आहोत एरिथ्रोब्लास्टोसिस फिटोलिस. नेक्स्ट आपल्याला कॉन्सेप्ट डिस्कस करायचा आहे एरिथ्रोब्लास्टोसिस फिटोलिस. नेक्स्ट आपला पॉइंट असणार आहे एरिथ्रोब्लास्टोसिस फिटोलिस. एरिथ्रोब्लास्टोसिस फिटोलिस.
एरिथ्रोब्लास्टोसिस फिटोलिस. एरिथ्रोब्लास्टोसिस फिटोलिस नेक्स्ट कन्सेप्ट असणार आहे. आता याला एरिथ्रोब्लास्टोसिस फिटोलिसला कंडिशन तुम्हाला क्वेश्चन मध्ये कॉन्सेप्ट कंडिशनवरच येणार. कशावर येणार? कंडिशनवर येणार की मदरला काय पाहिजे आणि फिटसची कंडिशन काय पाहिजे. तर मदर पाहिजे RH निगेटिव्ह. मदर काय पाहिजे? RH निगेटिव्ह पाहिजे. आणि फिटस जे आहे लहान बाळ जे आहे ते आहे RH पॉझिटिव्ह पाहिजे, तरच एरिथ्रोब्लास्टोसिस फिटोलिस होऊ शकतो. एरिथ्रोब्लास्टोसिस फिटोलिस होऊ शकतो. कंडिशन मदर RH निगेटिव्ह, फिटस RH पॉझिटिव्ह. फिटस RH मदर RH निगेटिव्ह, फिटस RH पॉझिटिव्ह. कंडिशन काय आहे? मदर RH निगेटिव्ह पाहिजे, फिटस RH पॉझिटिव्ह पाहिजे. आणि तुम्हाला जर विचारलं कंडिशन काय आहे, क्वेश्चन मध्ये विचारलं कंडिशन काय पाहिजे, तर ऑप्शन आपल्याला काय टिकायचं? टिकायचं मदर RH निगेटिव्ह, फिटस RH पॉझिटिव्ह. मदर RH निगेटिव्ह, फिटस RH पॉझिटिव्ह. परत आपण आता इथे हे कोण आहे? शांताबाई. कोण आहे? शांताबाई. शांताबाई काय? RH निगेटिव्ह. आणि बाळ जे आहे, फिटस जे आहे ते RH पॉझिटिव्ह. फिटस काय? RH पॉझिटिव्ह. शांताबाईचे पाय गायब झाले. फिटस RH, शांताबाई. ही कोण आहे? शांताबाई. ही कोण आहे आपली? शांताबाई. शांताबाई. फिटस काय आहे? RH पॉझिटिव्ह आहे. आणि मदर काय आहे? RH निगेटिव्ह. फिटस काय आहे? RH पॉझिटिव्ह. मदर काय आहे? RH निगेटिव्ह आहे. आता याची जेव्हा फर्स्ट डिलिव्हरी होणार आहे तेव्हा थोडं ब्लड, फिटसचं थोडं ब्लड हे बॉडीमध्ये राहतं. त्यानंतर बॉडीमध्ये हे ब्लड राहिल्याच्या नंतर ही बॉडी जी आहे, शांताबाईची बॉडी जी आहे ती याच्या अपोजिट अँटीबॉडी तयार करते. काय तयार करते? याच्या अपोजिट अँटीबॉडी तयार करते. आता अँटीबॉडी तयार केल्याच्या नंतर सेकंड डिलिव्हरीच्या वेळेस जेव्हा फिटस RH पॉझिटिव्ह असणार आहे त्यावेळेस ते अँटीबॉडी तयार झालेल्या त्या फिटलच्या आरबीसीस ला डिस्ट्रॉय करतात. काय करतात? डिस्ट्रॉय करतात. फिटलच्या आरबीसीस ला काय करतात? डिस्ट्रॉय करतात. आणि फिटलला काय होतं? ॲनिमिया जॉन्डिस डिसीज होतो. त्यानंतर आपण बघितलंय मदर काय आहे? RH निगेटिव्ह आहे. फिटस काय आहे? RH पॉझिटिव्ह. शांताबाईची फर्स्ट डिलिव्हरी जी आहे ती नॉर्मल होणार आहे. हे काय? RH पॉझिटिव्ह आहे, RH निगेटिव्ह. फर्स्ट डिलिव्हरी याची नॉर्मल होणार आहे. फर्स्ट डिलिव्हरीच्या वेळेस काही ब्लड प्लासेंटा कट केल्याच्या नंतर काही ब्लड मदरच्या बॉडीमध्ये राहतं. मदरच्या बॉडीला वाटतंय की काही पॅथोजन ते त्याला असं ऑर्गॅनिझम ते आल्यानंतर असं जेव्हा ते अँटीबॉडी तयार करते आपली बॉडी, तशीच ही बॉडी पण अँटीबॉडी याच्या अपोजिट तयार करते. फिटसच्या याच्या RH पॉझिटिव्हच्या अपोजिट तयार करते. RH अँटीबॉडी तयार करते. अँटीबॉडी तयार केल्याच्या नंतर सेकंड डिलिव्हरीच्या वेळेस जेव्हा फिटल डेव्हलप होत्या वेळेस त्या अँटीबॉडी त्या फिटलच्या आरबीसीला डिस्ट्रॉय करतात. आता आफ्टर फर्स्ट डिलिव्हरी आपण बघणार आहोत. ही फर्स्ट डिलिव्हरी आणि फर्स्ट डिलिव्हरी झाल्याच्या नंतर कंडिशन आपण बघणार आहोत. फर्स्ट डिलिव्हरी एकदम नॉर्मल झालेली आहे. कंडिशन काय दिलेली आहे आपल्याला? मदर RH निगेटिव्ह दिलेले आहे, फिटस RH पॉझिटिव्ह दिलेले आहे. ही कोण आहे? शांताबाई.
ही आहे शांताबाई. शांताबाई आपण बघितली RH निगेटिव्ह. काय RH निगेटिव्ह. आणि फिटस जे आहे, फिटस जे आहे RH पॉझिटिव्ह आहे. ही कंडिशन कोणती? आफ्टर फर्स्ट डिलिव्हरी. फर्स्ट डिलिव्हरी झाल्याच्या नंतर. फर्स्ट डिलिव्हरी झाल्याच्या नंतर. आता तुम्ही बघितलंय आता मी तुम्हाला सांगितलंय की काही ब्लड, फिटसचं काही ब्लड मदरच्या बॉडीमध्ये राहिलं होतं. मदरच्या बॉडीने त्याच्या अपोजिट अँटीबॉडी पण तयार केल्या. त्याच्या अपोजिट RH अँटीजनच्या अपोजिट अँटीबॉडी पण तयार केल्या. अँटीबॉडी ज्या तयार झालेल्या आहे, त्या अँटीबॉडी ज्या तयार झालेल्या आहे अँटीबॉडी, ह्या अँटीबॉडी ज्या आहे या फिटसच्या आरबीसीला डिस्ट्रॉय करतात. काय करतात? फिटसच्या आरबीसीला डिस्ट्रॉय करतात. त्यामुळे फिटसला काय होतंय? ॲनिमिया होतोय. काय होतंय? ॲनिमिया आणि जॉइंटिस. ॲनिमिया आणि जॉइंटिस होतो. या कंडिशनला आपण काय म्हणतो? एरिथ्रोब्लास्टोसिस फिटोलिस. काय म्हणतो? एरिथ्रोब्लास्टोसिस फिटोलिस. एरिथ्रोब्लास्टोसिस फिटोलिस. आता थांबायचं कसं? हे थांबल्या कसं जातं ते आधीच ब्लड चेक केल्याच्या नंतर फादरचं जर तुम्हाला ब्लड ग्रुप फादरचं जर पॉझिटिव्ह असेल आणि मदरचं जर निगेटिव्ह असेल तर ते तुम्हाला सांगतात की डिलिव्हरी झाल्याच्या नंतर एक इंजेक्शन घ्यायला तुम्हाला सांगतात. ते इंजेक्शन ते देतात तुम्हाला ते, आणि ते इंजेक्शन दिल्याच्या नंतर ते अँटीबॉडी तयार होत नाहीत. नंतर सेकंड डिलिव्हरीच्या वेळेस त्या फिटलला काहीही होत नाही. फिटल नॉर्मल डेव्हलप पण होत आणि नॉर्मल डिलिव्हरी पण त्या फिटसची होते. त्यानंतर ही कंडिशन केव्हा आपल्याला होणार आहे? आफ्टर फर्स्ट डिलिव्हरी. किंवा त्या कपलला सांगतात की तुम्ही एकच पोरग हे करा, एकच पोरग हो द्या. त्यानंतर ते सांगतात, ते तुम्हाला तसंच सांगतात. त्यानंतर फर्स्ट डिलिव्हरीच्या नंतर ही कंडिशन आपला होणार आहे. त्यानंतर सेकंड जे फिटस आहे, पहिल्याला जे नॉर्मल आहे, पहिलं जे आहे ते नॉर्मल आहे, त्याला काही होणार नाही. सेकंड डिलिव्हरीच्या वेळेस, आफ्टर फर्स्ट डिलिव्हरी झाल्याच्या नंतर सेकंड डिलिव्हरीच्या वेळेस ते फिटलच्या आरबीसीला RH अँटीबॉडी डिस्ट्रॉय करतात. काय करतात? डिस्ट्रॉय करतात. आपण कंडिशन पण बघितली. काय बघितले आपण? थर्ड नंबरचा कन्सेप्ट आपला कोणता? एरिथ्रोब्लास्टोसिस फिटोलिस. आपण कंडिशन बघितली. मदर RH निगेटिव्ह पाहिजे, फिटस RH पॉझिटिव्ह पाहिजे. फिटस काय पाहिजे? RH पॉझिटिव्ह. आता आपण नंतर आधी शांताबाईचा आपण आधी फर्स्ट डिलिव्हरी जी आहे ती नॉर्मल झालेली होती. नंतर फर्स्ट डिलिव्हरीचं जे फिटसचं ब्लड आहे ते शांताबाईच्या बॉडीमध्ये थांबलेलं होतं. त्या ब्लडमध्ये काय होतं? RH अँटीजन होता. त्या RH अँटीजनच्या अपोजिट या शांताबाईच्या बॉडीने काय केलं? RH अँटीबॉडी तयार केली. काय केलं? RH अँटीबॉडी तयार केली. RH अँटीबॉडी तयार झाल्याच्या नंतर आफ्टर फर्स्ट डिलिव्हरी झाल्यानंतर फर्स्ट जे फिटस आहे ते नॉर्मल डिलिव्हरी झाले आणि फर्स्ट डिलिव्हरीच्या नंतर सेकंड डिलिव्हरीच्या वेळेस जे RH अँटीबॉडी ज्या तयार झालेले आहे त्या फिटसच्या आरबीसीला डिस्ट्रॉय केला. काय केलं त्यांनी? डिस्ट्रॉय केलं. त्याला वाटलं की ऑर्गॅनिझम पॅथोजन एखादा बॉडीमध्ये एंटर झालेला आहे, त्याच्या अपोजिट त्यांनी अँटीबॉडी आधी तयार करून ठेवली होती, त्याला डिस्ट्रॉय केलं. त्या फिटलला ॲनिमिया होणार, जॉन्डिस होणार आणि त्या फिटलची डेथ होणार. नेक्स्ट कॉन्सेप्ट जो आपला राहिलेला आहे कोहॅग्युलेशन ऑफ ब्लड. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत कोहॅग्युलेशन ऑफ ब्लड. आजचं लेक्चर आपलं संपलेलं आहे. एकदम बेसिक पासून घेतलेलं आपण. त्यावर 2 MCQ पण आपण डिस्कस केलेला आहे. जेनेटिक्स ऑफ ब्लड ग्रुपिंग वर आपण MCQ पण डिस्कस केलेलं आहे. आणि IMP पॉइंट आहे, येथे क्वेश्चन बनू शकतो. IMP याच्या कंडिशनवर क्वेश्चन येतोच. आपण एकदम बेसिक पासून गेलोय. हे आपली शांताबाईला काही होणार नाही. शांताबाईच्या मुलाला होणार आहे ॲनिमिया आणि जॉन्डिस आफ्टर फर्स्ट डिलिव्हरीचे झाल्याच्या नंतर ॲनिमिया आणि जॉन्डिस होणार. एरिथ्रोब्लास्टोसिस फिटोलिस. इथे ब्लास्टोसिस नाव आहे. ब्लास्टोसिस म्हणजे असा मोठा ब्लास्ट होणार असं काही नाही. ते थोडं त्याला डिस्ट्रॉय करणार आहे, ते डेथ होणार. ॲनिमिया जॉन्डिस पण होऊ शकतो जन्मल्याच्या नंतर. काय जर नाही झालं त्या बाळाला, डेथ जर नाही झाली त्यानंतर ॲनिमिया, त्याला रक्ताची कमी पण होऊ शकते. तर धन्यवाद मित्रांनो. आजचं लेक्चर आपल्या इथे संपलेलं आहे. एरिथ्रोब्लास्टोसिस फिटोलिस पर्यंत आपण बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन चॅप्टर कव्हर केलेलं आहे. एकदम बेसिक पासून कव्हर केलेलं आहे. जे कोण नवीन असतील त्यांनी मागचे लेक्चर बघा आणि असा सपोर्ट करीत राहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.
तर धन्यवाद मित्रांनो.